sir. Hello, ma'am. Hi. Hi, you may come in. Please sit down. She's my fan. बघू तुमची प्रोफाईल बघू. काय नाव तुमचं? अन्वी. आडनाव वगैरे सांगायची पद्धत नाही वाटतं तुमच्या. अन्वी शीतल गिरीश. काय? ऍक्च्युली मी आई आणि बाबांचं नाव लावते. Wow, interesting. या अन्वी तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाहीये आणि आम्ही स्पेसिफिकली सांगितलं होतं की इतके फ्रेशर्स नको आहेत म्हणून. ऍक्च्युली सर असं काय करतोस? ठीक आहे ना, कोणी काम नाही दिलं तर एक्सपिरियन्स कसा येईल तिला? आपण काम देऊ म्हणजे एक्सपिरियन्स येईल ना. या नसतं असं पण हे तुझी पर्स मस्त आहे ग. हे ना ऍक्च्युली ना ही मी माझ्या फ्रेंड कडून घेतली आहे. एक मिनिट आपण इथे पर्स बद्दल बोलायला इथे भेटलेलं नाही आहोत ना, त्यामुळे तुमचं पर्स अँड डिस्काउंट आपण नंतर बोलूया, आधी कामा संदर्भात आपण बोलूया. ओके बरं, मला सांगा इथे येण्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली? सिद्धिविनायकच्या मंदिरात गेले होते मी. काय? हा, सिद्धिविनायकच्या मंदिरात दर्शनाला बाप्पाच्या. नाही गुड. बाप्पा तुम्हाला थोडी बुद्धी म्हणजे तुम्हाला जे हवं ते देव, पण मला तसं नव्हतं विचारायचं. मला हे विचारायचं होतं की तुम्ही या जॉब साठी तयारी काय केली? तयारी केली तर दिस कम्प्लीट अटायर, लाईक हा न्यू आउटफिट, देन आय वेंट टू द सॅलॉन, कम्प्लीट चेंज. वाव, दिस इज डेडिकेशन. हे म्हणत होते मी. सी लोक ड्रेसिंग सेन्सला किती महत्व देतात. प्राऊड ऑफ यू, सिरियसली. थँक्यू सो मच मॅम. आपण कामाचं बोलू. तुम्ही हे या इंटरव्ह्यू साठी काय काय तयारी केली? स्पेसिफिकली या इंटरव्ह्यू साठी काय तयारी केली? मी आज इंटरनेटवरती इंटरव्ह्यू कसा देतात ते बघितलं. इंटरनेटवरती? या. बर ठीक आहे, पण फाईन, ठीक आहे. अजून काय केलं? पेपर वाचला आजचा. समथिंग सेन्सिबल. या. व्हेरी गुड. काय वाचलं पेपर मध्ये? मी ना ते राशी काय बोलतात त्याला ते हॉरोस्कोप. भविष्य. नाही, उज्ज्वल दिसतंय तुमचं भविष्य मला. कमाल आहे ही. मी माझ्या इंटरव्ह्यू साठी सेम तयारी केली होती. उडायला इथं. मला खूप आवडलीस तू. मस्त आहेस तू. थँक्यू सो मच. तुझी नोकरी बघकी. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. मस्त आहेस प्लीज. शुअर शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू. ऐका, तुम्ही हे घेऊन जा. थँक्यू बाय. फायनल नाहीये. आता वेडी असते तिचं काय ड्रेसिंग माझ्यासारखी आहे म्हणून. ते सगळं सोड. ऐक हे बघ, आता मी खूप सिरियसली इंटरव्ह्यूज घेतोय की नाही. अरे तू सिरियसली घेते. हो मला सांग, तू हे कशासाठी आली होतीस इथे ऍक्च्युली? इंटरव्ह्यू? नाही सॉरी. मी माझ्याकडे पैसे संपलेत आणि ते 25,000 नाहीत माझ्याकडे. मला पैसे दे ना प्लीज. 25,000 आता नाही आहेत, पण तू एक काम कर, तू एक हे कार्ड घे, तू पैसे काढून घरी जा. नाही, घरी किती इंटरव्ह्यूज बाकी आहेत अजून. अगं ते मी बघतो ना. तू एक काम कर, पैसे काढून तू घरी जा. मी संध्याकाळी येतो ना. मला मज्जा येते. मज्जा काय? मज्जा परत घेऊया आपण. परत इंटरव्ह्यू झाले. नको तू काहीतरी बोर लोकांना घेतो, त्यांना काही इंटरेस्ट नाही आपण एक काम करू ना. मी संध्याकाळी आलं की आपण जाऊ ना कुठेतरी. आपोआपला जाऊया. पण ईशा आणि केडीला पण सांगूया. बोलो अजून तुझे फ्रेंड्स असतील त्यांनाही बोलो, पण आपण संध्याकाळी जाऊ. तू आता घरी जा. मी तुला भेटतो. नीट इंटरव्ह्यू. अरे हो. प्लीज बोर लोकांना घेऊ नकोस. डोंट वरी. येस, आय लव्ह यू टू. बाय. यार शिक्षा नाही, इथे इंटरव्ह्यू घ्यायला लागली तर मी माकड सेनाच भरती होईल इथे. हे घ्या, आधी खमंग भेळ खाऊन घ्या. अरे वा 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 वा. याची वास बघा, याची वास बघूनच ना तोंडाला पाणी सुटलंय. वा 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 वा. क्या बात आहे वहिनी. हा फायदा आहे इथे काम करायचा. कामासोबत वहिनीच्या हातच्या पदार्थांचा स्वाद घ्यायची संधी लाभते. आनंद, उगीच मकराची करू नका. याआधी तुला वहिनीच्या हातचं हवं ते आणि हवं तेव्हा खायला मिळत होतच की. सब यांच्यासाठी टिफिन यांचा मॅम कडून. जेनी उगीच फक्त त्यांना खाऊन बोलून राहिली. मी तुमच्या सगळ्यांसाठी डबा पाठवायचे. हा,
हो बरोबर आहे, आमच्यासाठी डबा यायचा, पण त्यातले सगळे पदार्थ आनंद सरांच्या आवडीचे असायचे. म्हणजे भरलेलं वांग, भरलेली भेंडी. नको 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 नाव घेऊच हे सगळे. नाही तर आत्ता वहिनींना काहीतरी बनावं लागेल. आत्ता अजिबात नाही. वहिनी ते सगळं बाजूला ठेवा, आपण आता कामाला लागूया. हे आनंदची फरमाईश पुढे झाली आता. अरे ठीक आहे, द्या इथे द्या, डिश द्या. बेल दे. तुम्ही सगळे इथे ठेवा. तुम्हाला कोणालाच खायचं नाही, मी खाणार आहे सगळं. आनंद चिडला वाटतं. ठीक आहे. नाही पण जोक सपाट. वहिनी तुमच्याकडे काम करायचं म्हणजे सगळ्यांची खाण्यापिण्याची तंगळ. येस सर. बॉस असाव्या तर अशा. जेनी, हे बघ, बॉस गीस काही नाही हा. आपण सगळेजण बॉस आहोत. बॉस कामातही आणि प्रॉफिट मध्ये. वा 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 वहिनी, का आदर्श विचार आहे तुमचे. नुसते विचार नाहीत भाऊजी, मी तसं वागतीये आणि यापुढेही वागेल. नाही नाही, त्या बाबतीत आमचा पूर्ण विश्वास आहे वहिनी तुमच्यावर. आणि प्रत्येक कंपनीचा बॉस जर असा वागायला लागला तर काय बहार येईल माहितीये का. तसं व्हायला ना, किंवा ते रेव्होल्युशन व्हायला रादर खूप वेळ आहे. अरे पण मी म्हणतो आशावादी राहायला काय हरकत आपल्याला. या चला आता गप्पा खूप झाल्या, आता जरा आपण कामाला लागूया ना. हा बरं, उद्या काय करूया. मी सांगतो, उद्या थालीपीठ. नाही No. नाही 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 नाही. अजिबात नाही. थालीपीठ वगैरे नंतर, आधी काम, नंतर थालीपीठ, कळलं. पण नंतर थालीपीठ असंच बोलतो ना मी. मॅम, उद्याच्या प्रेझेंटेशनची तुमची सगळी तयारी बाकी आहे. मी येऊन तुम्हाला तयार करेन ना मॅम, प्लीज. कारण मॅम, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ठीक आहे. मी हे नाही घालू शकत. अरे तू घाल, ते खूप सुंदर दिसेल तुला, घाल. अरे पण नको ना. माझं नाही ऐकणार, प्लीज घाल. असं नको करू. हे बघ, मी नाही घालू शकत. हे का? मी हे असं नाही कधी घातलंय आजपर्यंत. हो मग आता घाल. नको ना. एवढं नवऱ्याने प्रेमाने म्हणलंय, पण ही अजिबात ऐकत नाही. इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला. घालते. चला आता पटकन तयार हो, आपल्याला डिनरला जायचं. बर. हा बोला सर. काय गुरुनाथ, झाले का इंटरव्ह्यू? हो सर, झाले. मग काय रिझल्ट मिळाले का डिझर्विंग कॅन्डिडेट्स? हो सर, तसे बरे आहेत. म्हणजे त्यातले काही फ्रेशर्स आहेत, पण काम करण्यासाठी एंथू वाटले. हे बघ, आपल्याला कमी पैशात जास्त काम करतील ना, अशीच माणसं हवेत. करेक्ट सर. नाही, मी या सगळ्यांवर लक्ष ठेवतो महिनाभर, पण असं जर वाटलं महिन्याभराने की दे आर नॉट अप टू द एक्सपेक्टेशन, तर आय गेस परत एकदा इंटरव्ह्यूज घ्यावे लागतील. डोंट एक्सपेक्ट टू मच फ्रॉम फ्रेशर्स. हळूहळू शिकतील ते. अरे तू आणि आनंद जेव्हा इथे लागला आणि पानवलकरांच्या हाताखाली काम करत होता, तेव्हा सुद्धा तुम्ही नवीनच होता ना, शिकाऊ होता. राईट सर, बरोबर आहे तुमचं. अरे हो, मी तुला अशासाठी फोन केला होता की उद्या तू पार्टनरशिपचं डीड साईन करतोयस. रिअली? थँक्यू सो मच सर. नुसतं थँक्स म्हणून चालणार नाही. यू हॅव टू बी ऑन युअर टोज नाव. कंपनीची फार मोठी जबाबदारी तुझ्यावरती आहे. तुझ्यावरती मी जो विश्वास टाकलाय तो तुला सार्थ करून दाखवायचा आहे. ऑफकोर्स सर, यू कॅन एनी टाइम रिलाय ऑन मी. ओके, दॅट्स ग्रेट. नाउ गो अँड एन्जॉय द इव्हिनिंग. येस सर, थँक्यू सो मच. हॅलो. हा गॅरी, मी तुलाच फोन करणार होते आता. का ग? अरे बाहेर काहीतरी चाललंय. समथिंग इज कुकिंग. कोणामध्ये? कुणाचं काय कुणाचं? राधिका आणि मसाला टीम दूड. हा, ते असेल त्यांचं काहीतरी. मला भेटल्यानंतर सांगतो. पण आता एक काम कर, तू आधी रेडी व्हायला घे बरं. आपल्याला सिल्वर मून क्लबला जायचंय, सेलिब्रेट करायला. उद्या पार्टनरशिपची डील साईन करतोय मी. सेलिब्रेशन नको? ओ सिरियसली? ओ गॉड, कॉंग्रॅच्युलेशन. सो ठीक आहे, मी लगेच रेडी होते आणि लगेच येते. ओके, थँक्यू. एक काम कर, तू त्या हिला पण घेऊन ये, ईशाला पण घेऊन ये. मी केडीला पण बोलवतो. मस्त सेलिब्रेट करूया आज. हो ठीक आहे. मी इशिला पण सांगते, सगळ्यांना सांगते. आणि ओ गॉड, आय एम सो हॅपी फॉर यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बच्चा. चल लवकर आवर. ओके, चल बाय बाय बाय. आला आमचा पिल्लू खेळून.
चला आता पटापट हातपाय तोंड धुवा आणि हा नवीन ड्रेस घाला. वाव, थँक्यू. एक मी बाबा आहे ना, बाबाला थँक्यू नाही म्हणायचं. हे आणि तुला गंमत माहिती का, आपण आज डिनरला जाणार आहोत, ते पण तुझ्या आवडत्या हॉटेलमध्ये. खरंच? नेहा कशी दिसते आई? खूप छान. सॉलिड. सॉलिड. आई तू नेहमी असेच कपडे घाल. नेहमी असेच कपडे घाल. काहीतरीच काय. राधिका मावशी, समिता मावशी असले कपडे घालत नाही, पण फक्त शना आंटीच घालते. बघितलंस? अरे पण नाही, तू पण घाल असे कपडे, पण कधी कधी. हा, अरे का लबाड आहे, दोन्ही बाजूनी बोलते. खरं तेच बोलते ती. काय चुकीचं बोलली? बरं असो. बरं जा, तू तयार हो. सॉलिड. आज जी काही कामं ठरवली होती ती तरी पूर्ण झाली. येस वहिनी, जातोय आम्ही. टार्गेटेड काम संपलं ना की जरा बरं वाटतं, हो. है ना? सर ऍक्च्युली टार्गेट तेव्हा सुरू होईल जेव्हा आपण ऑर्डर्स पूर्ण करायला लागू. हो, तेव्हा दिवस काय रात्र काय काहीही कळणार नाही. काम एके काम. श्रेयस, असं काम करण्यामध्येच एक प्रकारचं थ्रिल असतं नाही का? हो सर, बरोबर आहे. आणि माझ्यासाठी अशा पद्धतीने काम करण्याची पहिलीच वेळ आहे. आणि त्यात तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात, त्यामुळे मजा येते कामाला. नक्कीच. हो, अरे हो, बरी आठवण झाली. उद्याची आपली मीटिंग अतिशय महत्वाची आहे आणि मीटिंगची सगळी तयारी झालेली आहे. बट एक्सक्यूज मी मॅम, उद्या किती वाजता यायचं मी? 11ची मीटिंग आहे, 10 वाजता निघेन म्हणते. 10 वाजता. सो मग मी शार्प 9 AM ला इथे येते मॅम. एवढ्या लवकर का हो? थोडी उशीर आली तरी चालेल ना. नाही मॅम, तुमची जरा तयारी करून देते ना. जेने आता कसली तयारी? सगळी तयारी तर झालीये की. नाही म्हणजे लॅपटॉप मध्ये सगळं प्रेझेंटेशन आहे, सेफर साईड आपण ते पेनड्राईव्ह वरती पण घेतलंय, चार्जर घेतलाय. अजून कसली तयारी? तयारी झाली आपली. मॅम तसं नाही, बट प्रेझेंटेशनला जाता ना तुम्ही. सो मॅम यू रिअली नीड टू बी रिअली आय मीन प्रेझेंटेबल. आणि कसं बोलायचं काय वगैरे मी थोडं तुम्हाला सांगेन मॅम. पण म्हणजे मी मॅम नथिंग मोर बट जस्ट अ लिटल मेक ओव्हर आपण म्हणूया, है ना? मेक ओव्हर. जे ऐकलं का लोक मेकओव्हर करणार आहे आता. नाही ना, हाऊसवाईफ मेकओव्हर करून किती काय बरी दिसणार आहे. तसेच दिसणार आहे टिपिकल आंटी. नाही नो, काकूबाई ती काकूबाईच राहणार ना. शना प्लीज शट अप. अरे काय झालं? तुम्ही बोला ना तुमचं, आम्ही आमचं बोलतोय. यू कॅरी ऑन. पण तुम्ही काय बोलताय आणि कुणाबद्दल बोलताय हे आम्हाला ऐकू येत आहे. तू काय बोलतोय श्रेयस? मला नाही कळत आहे खरंच. म्हणजे आपण आपलंच बोलतोय की नाही? बघ ना, क्रोनी कितीही मेकअप केला तरी तो काही स्वान होणार आहे का? क्रो बरोबर आहे. क्रो म्हणजे तू, मी. ओ तूच. काय ना, नुसती फॅशन करून चेहऱ्याला असं मेकअप करून काही होत नसतं. मेकओव्हर हा आतून व्हावा लागतो, तेव्हा चेहऱ्यावरती ग्लो दिसतो. काय बोलते? माझ्या चेहऱ्यावर ऑलरेडी ग्लो आहे. आहे ना. दुसऱ्याचे पैसे वापरल्याचा, उधळल्याचा, दुसऱ्याचा संसार मोडल्याचा ग्लो दिसून राहिला. पण हा ग्लो क्षणिक आहे शन्या. एक्झॅक्टली. तेच तर, जेव्हा हा मेकअप उतरेल, तुझा खरा चेहरा दिसेल ना, आणि तुला आयुष्य म्हणजे काय हे जेव्हा कळेल, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल शन्या. मी जसं काही होणार नाही, उगाच काहीतरी बडबड नको. आणि मला माहितीये तू हे सगळं काम म्हणतेस, तर जेलस ऑफ मी. श्रेयस गप्पा बसा, हसू नकोस इडियट. एक
फार बडबड नाही करायची, तोंड बंद करायचं. ऐक ना शनाया, तू नादी लागू नकोस ह्यांच्या. चल आपण जाऊया. तो तसंही मलाही बोलायचं नाही या कोणाशीच. ना तसाही काही क्लास नाही आणि तू तर काही बोलूच नकोस. मी गॅरीला सगळं सांगणार आहे. ए तुला सांगायचं त्याला सांगा. घाबरत नाही तुझा गॅरीला, कळलं का? ओ गॉड, मूव्ह. यू आर ब्लॉकिंग एव्हरीथिंग. गेट लॉस्ट. आनंद सर, सर जाऊ दे ना. मॅम तुम्ही का लक्ष देताय त्यांच्याकडे? आपण ना उद्याचं बोलूयात मॅम, प्लीज प्लीज. उद्या येतो आम्ही. हो ना आनंद भाऊजी, तुम्ही नका लक्ष देऊ. काय तिला फक्त पॅशन कळून राहिली, जगण्याचं पॅशन नाही कळून राहिलं तिला. वहिनी, खरंच खूप छान बोललात तुम्ही. अगदी आताच्या पिढीने लक्षात ठेवावं असं बोललात. अरे वा वहिनी, मी पॅशन वगैरे असे शब्द वापरायला लागलात. ते बोलले असंच नाही, कधी कधी डिक्शनरी मध्ये शब्दांचा अर्थ कळतो ना. हो, पण तो अर्थ कळला ना तरी खरा अर्थ जगण्यातच कळतो. जरा जास्त लाऊड नाहीये. अरे पण पब मध्ये आलोय ना, पब मध्ये. अँबियन्स सॉलिड आहे की नाही? ऍम्बियन्स. आणि आम्ही एवढं तयार होऊन आलोय ते. अरे तुम्ही तर एकदम सॉलिड आहात, एकदम मस्त दिसताय. आमचं ठीक आहे, पण ह्याचे काय बोरिंग कपडे आहेत. अरे सगळ्यांनी डायरेक्ट. कोण घालतं पब मध्ये? अरे मी ऑफिस मधून आलो डायरेक्टली, म्हणूनच या कपड्यात आलो ना. आता घरी गेलो असतो तर वेळ गेला असता. पण असं कसं सेल्फी कसं काढायचं? आता आम्ही तिघच छान दिसतो. एवढं सेल्फी मध्ये मी हवं होतो तुला, तर तूच कॅरी करायचेस ना माझे कपडे. हे बरं, मी काय मेड आहे का त्या बहिणी सगळी कपडे कॅरी करायला? बरं ठीक आहे, जाऊ दे ना. लेट्स सेलिब्रेट आवर एलएफचा पार्टनर झालाय स्वतः. किती भारी आहे. तुला आता सगळ्या मोमेंट्स तुझ्या लाईफ मध्ये असल्याच एन्जॉय कर. माहितीये, आपण खूप ट्रिप्सवर जाऊया, खूप शॉपिंग करूया, पण त्याच्यानंतर आणखी ट्रिपवर जाऊया, खूप मस्ती करूया. हो, पण या सगळ्यामध्ये मी आहे ना. अरे तू आहेस ना ऑब्व्हियसली. पण तू एक काम कर यार, तुला जरा तुझं पोट कमी कर. मग थोडं झालं. अच्छा, एवढं काही नाही म्हटलं प्लीज. तुझं तर पेट झालास ना, मग तुला सोडून पुढेच नाही राहणार. अरे तुम्ही गप्पाच मारणार आहात की डान्स करणार आहात? हो ना, सतत लवी डवी काहीतरी बोलताय. नाहीतर काय. सॉरी सॉरी यार लागलं मला. सॉरी सॉरी सॉरी. ये इकडे. Hey, hello. Look at her. She is dancing with uncle type man. म्हटलं होतं ना ऑफिसवर घालू नको. हाय. आपण डान्स करूया. अरे तू. अरे ते गेली त्याच्या बरोबर. अरे मग जाऊ दे ना, आपण ठीक आहे ना. तू असं होत असतं पब मध्ये. या गोष्टी कॅज्युअल आहेत गॅरी अंकल. अंकल नको म्हणून सांग. अंकल काय सगळ्यांसमोर बोल. आणि तुमच्या बाबतीत असेल कॅज्युअल, माझ्या बाबतीत या गोष्टी पहिल्यांदाच घडतात. यार हे सगळं जाऊ दे. तो मुलगा किती हॉट आहे. आय एम गोइंग. अरे काय या मुलींचं चाललंय रे? हॉट आहे म्हणे. ब्रो
चौथी सीट घेतो हा. बस 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 बस. अरे जाऊ दे रे, तू अपसेट नको. हे बघ कॅरी, तू ना स्वतःला मेंटेन कर, म्हणजे ना मुली तुझ्या मागे लागतील आणि शनाया इन्सिक्युअर होईल. हो यार, ऍक्च्युली मला खरंच स्वतःला मेंटेन केलं पाहिजे, नाहीतर शनाया काही माझ्या हाती लागणार नाही. हा, त्याच्यासाठी एक सॉलिड उपाय आहे माझ्याकडे. काय? हे घे, पी. मस्त. ये पीने का खाने का मेंटेन रहने का.